श्री राम जय जय राम। 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 श्री राम। नमस्कार। आज दिनांक 8 जून। श्रीराम जय जय राम। विषयाकडचा ओढा भगवंताकडे लावावा। श्री राम जय जय राम। नमस्कार। आज दिनांक 8 जून। श्रीराम जय जय राम। विषयाकडचा ओढा भगवंताकडे लावावा। प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थात श्रद्धा म्हणतात। उणीव हेच प्रपंचाचे रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असे कधीच होणार नाही। समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे। निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल। अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे याचेच नाव यज्ञ होय। त्याग आणि भगवंताचे स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ होय। परमार्थ साधला की बुवाचा देह पुष्ट होतो। तो काय दुधाचा रतीब लावतो? छे, भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो, परंतु साधकावस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्येच ठेवलेला असतो। खरे म्हणजे परमार्थी माणसाने दैन्यवाणे राहायचे कारणच नाही। पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंडपुरी खावी, पण उद्या जर उपास पडला तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये। सर्वात गृहस्थाश्रम हा श्रेष्ठ सांगितलेला आहे। ज्याला हित करून घ्यायचे आहे त्याला गृहस्थाश्रमासारखा आश्रम नाही। पण लग्न करून सर्व काळ विषयात घालवू लागला आणि प्रपंचाची कर्तव्ये करायचीच राहून गेली तर मग लग्न करून काय साधले? उद्योग करून पोट भरायचे हे खरे, पण नोकरी करून मालकाला सर्वस्व मानू लागलो आणि भगवंताला विसरलो तर नाही उपयोग। देवाला स्मरून नोकरी करावी। गृहस्थाश्रमात देव भेटणार नाही असे जो म्हणेल त्याचे अजिबात खरे मानू नये। देव भेटेल याची खात्री बाळगावी। आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा। संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावे। ज्या स्थितीत भगवंताने ठेवले आहे त्या स्थितीत समाधान मानावे। अर्पण बुद्धीने सर्व कर्मे करावीत। ज्यात माझे मन मला खात नाही ते काम चांगले असे समजावे। कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत या प्रपंचामध्ये सर्व काही आहे असे वाटत असते तोपर्यंत तो परमार्थापासून दूर असतो। वाईट लोक समाधानात दिसतात पण ते खरे तसे नसतात। वाईट कृत्ये करणाऱ्याला कधी ना कधीतरी पश्चाताप झाल्यावाचून राहत नाही। एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला प्यायला घालते पण आतून तिचे त्याच्यावर प्रेम नसते, त्याचप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो, खरे म्हणजे आपले इथेच चुकते। आपला ओढा हा विषयाकडे आहे, तो भगवंताकडे लावला की परमार्थ साधला। ज्याने विषयातले सुख भगवंताकडे लावले म्हणजेच भगवंताच्या स्मरणात ज्याला सुख समाधानाचा लाभ झाला त्याचे जन्माला येऊन खरे कल्याण झाले। प्रपंचात जी आपली चिकाटी आहे तिच्या 1/4 चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपले काम भागेल। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज म्हणतात की प्रपंच आपण जसा विश्वासाने करतो तसा परमार्थ हा श्रद्धेने करावा। आणि खरं म्हणायला गेलं तर प्रपंचात कधीच आपल्याला पूर्ण समाधान प्राप्त होऊ शकत नाही। काही ना काहीतरी उणीव राहतेच आणि समाधान हे खरं तर पूर्णत्वाचं लक्षण आहे। आणि आपल्या प्रपंचात आणि परमार्थात आपल्याला ते लाभणं म्हणजेच खरा यज्ञ आहे। आणि हे समाधान कसं लाभू शकतं तर पूर्णपणे परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याला शरण जाऊन
हे समाधान आपल्याला लाभू शकतं. महाराज म्हणतात की गृहस्थाश्रम हा सगळ्यात श्रेष्ठ मानलेला आहे. कारण प्रपंच करता करता आपली सारी कर्तव्य पूर्ण करता करता परमार्थ साधणं ही खरं तर सोपी गोष्ट नाही. पण त्यासाठी सातत्याने आपला आनंद, आपलं दुःख सारं काही परमेश्वराच्या चरणी आपण ठेवावं, त्याच्याशी अनुसंधान साधावं, आपली सारी सुखदुःख त्यालाच अर्पण करावीत आणि सातत्याने त्याचं नाम घेऊन, नामस्मरण करून आपल्याला हे समाधान प्राप्त करून घेता येऊ शकतं. आणि खरं तर आपल्याला जे छान वाटतं ना, आपल्याला जे मनापासून करावंसं वाटतं ते चांगलं कर्म समजावं. मग अख्ख्या जगाने जरी त्याचा विरोध केला, पण आपल्या परमेश्वराची जर त्याला साथ सोबत असेल तर त्याच्या साक्षी भावाने आपण आपलं कर्तव्य करत राहावं. आणि अशाच पद्धतीने त्याचं अनुसंधान साधून त्याचं नामस्मरण सातत्याने घेऊन आपण प्रपंच आणि परमार्थ साधू शकतो आणि त्यात अखंड समाधान आपल्याला लाभू शकतं. हे समाधान, हा आनंद तुम्हा आम्हा साऱ्यांनी त्याच्या नामस्मरणाने लाभो, हीच त्या परमेश्वर चरणी आणि आपल्या गुरुचरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय